नमस्कार, मराठी किचन विथ सवितामध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण मऊ मोकळी अशी उपवासाची साबुदाणा खिचडी बनवणार आहोत। साबुदाणा खिचडी म्हटलं की घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीची, त्यामुळे कुणाचा उपवास असो वा नसो, पण उपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी मात्र सर्वांना हवी। तर आज आपण साबुदाणा खिचडी बनवताना ती चिकट होऊ नये, त्यासाठी साबुदाणा कसा भिजवायचा अशा बऱ्याचशा छोट्या छोट्या टिप्स आज आपण पाहणार आहोत। चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला इथे मी साबुदाणा भिजवून घेत आहे। यासाठी मी 1 कप साबुदाणा घेतला आहे। साबुदाणा नेहमीचा जो रेग्युलर मोठ्या आकाराचा साबुदाणा मिळतो तोच घेतला आहे। आता याला 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेऊया। धुवून घेत असताना तो हलक्या हाताने धुवून घ्यायचा, जास्त चोळून धुवून घ्यायचा नाही। साबुदाणा धुवून झाल्यानंतर यातील पाणी काढून घेऊया। यानंतर यात मी साबुदाणा बुडेल एवढे पाणी घालत आहे। हे पहा, साबुदाण्यावर एवढं पाणी वर असावं इतकंच पाणी घालायचं आहे। तुम्ही साबुदाणा कसा भिजवता यावर तुमची साबुदाणा खिचडी किती मऊ व मोकळी होते हे डिपेंड असते। आता हा साबुदाणा आपण 4 ते 5 तास भिजवून घ्यायचा आहे, किंवा तो तुम्ही रात्रभरही भिजत ठेवू शकताय। मी हा साबुदाणा रात्रभर भिजत ठेवणार आहे। दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकताय परफेक्ट असा भिजून झाला आहे। चमच्याने हा थोडा मोकळा करून घ्या। हे पहा, साबुदाणा छान मोकळा सुटसुटीत दिसत आहे, अगदी परफेक्ट असा भिजला आहे। आता यानंतर यात चवीनुसार मीठ घालत आहे। तसेच यात मी अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचे जाडसर असे कूट घालत आहे। इथे मी 1 वाटी साबुदाण्यासाठी अर्धी वाटी कूट घेतला आहे। यापेक्षा जर जास्त कूट घातलं तर खिचडी चिकट होण्याची शक्यता असते। आता हे व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया। आता साबुदाणा खिचडी बनवायला घ्यायची आहे। त्यासाठी एका पॅन मध्ये 2 मोठे चमचे मी तेल घेत आहे। तेल हलकसं गरम झालं की यात 2 चमचे कच्चे शेंगदाणे मी भाजून घेणार आहे। शेंगदाणे थोडे फ्राय करून घ्यायचे आहेत। असे सुरुवातीलाच शेंगदाणे भाजून घेतले की छान खमंग व कुरकुरीत असे भाजले जातात। हे पहा, शेंगदाणे फ्राय केल्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढून घेत आहे। शेंगदाणे मी तळून घेतल्यानंतर यात 2 ते 3 हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घालत आहे। थोडी अशी पिकलेली लाल मिरचीही घालत आहे, यामुळे खिचडी खूपच छान दिसते। अशा मिरच्या फ्राय केल्यामुळे खाताना अगदी कुरकुरीत लागतात। साबुदाणा खाताना मिरची कुठेही तिखट लागत नाही, कारण ती आतपर्यंत तळली जाते। गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवली आहे। आता मीडियम फ्लेमवरती मिरची तळून झाली आहे। आता यानंतर एक मध्यम आकाराच्या कच्च्या बटाट्याच्या फोडी घालूया। लगेचच यात थोडंसं मीठ घालूया। असं मीठ टाकल्यामुळे बटाटा पटकन फ्राय होतो व खाताना पानसट लागत नाही व मीठ आतपर्यंत मुरले जाते। बटाट्याच्या फोडी अशा पातळ करायच्या आहेत, म्हणजे त्या पटकन शिजतात। आता मीडियम फ्लेमवरती सतत हलवत बटाटा शिजेपर्यंत परतून घ्यायचा आहे। हे पहा, असा 2 ते 3 मिनिटे परतल्यानंतर यावर झाकण ठेवून आणखी 3 ते 4 मिनिटे बटाटा वाफवून घेऊया, म्हणजे तो पटकन शिजेल। बटाट्यावर झाकण ठेवल्यानंतर गॅस लो करायचा आहे। आता 3 मिनिटांनंतर झाकण काढून पुन्हा बटाटा हलवून घेऊया। पहा, बटाटा छान शिजला आहे। आता गॅस मीडियम ठेवून यात भिजवलेला साबुदाणा घालायचा आहे। आता साबुदाणाही चांगला परतून घेऊया। सुरुवातीला 5 मिनिटे साबुदाणा छान परतून घ्यायचा आहे। सर्व साहित्य चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। हे पहा, सुरुवातीला थोडं 2 ते 3 मिनिटे मध्यम गॅसवर व नंतर 2 ते 3 मिनिटे मंद आचेवर परतून घेऊया। असा साबुदाणा परतल्यामुळे छान मोकळा होतो। आता 6 ते 7 मिनिटांनंतर गॅस लो करून यावर झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटे आणखीन याला वाफवून घ्यायचे आहे। आता 3 ते 4 मिनिटे झाली आहेत। झाकण काढून बघूया। हे पहा, खिचडी कुठेही खाली लागली नाही, छान मोकळी झाली आहे। आता या स्टेजला यात तळून घेतलेले शेंगदाणे घालूयात। असे शेंगदाणे खिचडी खाताना खूपच छान लागतात। अगदी स्लो फ्लेमवरती आणखीन 1 मिनिटभर हे परतून घेऊया। तुम्ही बघू शकताय खिचडी तयार झाली आहे। अगदी मऊ लुसलुशीत मोकळी अशी खिचडी झाली आहे। तर
तर खूप साध्या सोप्या पद्धतीने मऊ लुसलुशीत मोकळी साबुदाणा खिचडी तयार आहे। आज मी पाव किलोच्या प्रमाणात ही खिचडी दाखवली आहे। तुम्हाला जर हे प्रमाण वाढवून घ्यायचे आहे तर त्या प्रमाणात इतर साहित्य सुद्धा वाढवून घ्या व इथे दाखवल्याप्रमाणे तुम्ही खिचडी बनवून घेऊ शकताय। तसेच साबुदाणा भिजवताना सांगितलेल्या टिप्स फॉलो करा, म्हणजे व्यवस्थित साबुदाणा भिजला जाईल। साबुदाणा व्यवस्थित भिजला की खिचडी छान मऊ मोकळी व लुसलुशीत अशी होते। तर इथे दिलेले सर्व टिप्स फॉलो करून तुम्ही अशा प्रकारे ही साबुदाणा खिचडी बनवू शकताय। ही खिचडी तुम्ही दह्याबरोबर गरम गरम असतानाच खा, खूपच अप्रतिम लागते। तर या उपवासाला ही खिचडी नक्की करून पहा। तुम्हाला आजची रेसिपी आवडल्यास कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका। चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा व सोबतचे बेल आयकन ही प्रेस करा। मराठी किचन विथ सविताला इंस्टाग्राम व फेसबुकवर सुद्धा फॉलो करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।